लातूरमध्ये वाहतुकीला शिस्त, मामा, दादा, बाबा नावाच्या गाड्यांवर होणार दंडात्मक कारवाई। लातूर शहरातील बेशिस्त वाहन चालकांना आता पोलीस विभागाने लगाम घालण्याचा निर्णय घेतला आहे। शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखेकडून विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून मामा, दादा, बाबा अशा बेकायदेशीर नावांच्या क्रमांक फलक लावणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई होणार आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे यांच्या नेतृत्वात ही कारवाई सुरू आहे। या मोहिमेत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ट्रिपल सीट प्रवास, मोबाईलवर बोलत वाहने चालवणे, बुलेटवरील इंदोरी फटका, सायलेन्सर, काळी फिल्म, विना इन्शुरन्स किंवा विना परवाना वाहन चालवणे अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई होत आहे। आतापर्यंत 207 ऑटो रिक्षा चालकांवर कारवाई करून 1,47,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे। तसेच 51 ओव्हरस्पीड वाहनांवर 1,00,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। वाहतूक शाखेकडून स्पष्ट करण्यात आले आहे की ही मोहीम कायमस्वरूपी सुरू राहणार असून नियम तोडणाऱ्यांविरुद्ध न्यायालयीन कारवाई देखील केली जाणार आहे। लातूर पोलीस दलाने नागरिकांना आवाहन केले आहे की वाहतुकीचे नियम पाळावेत, वाहनांची कागदपत्रे बरोबर ठेवावीत आणि सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे।